इयत्ता 9वी गणित भाग 1 मधील वास्तव संख्या दुसरे प्रकरण आहे आणि त्यामधील संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 या ठिकाणी आपण आज सोडवून देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपले असेच आलेले जे नवीन नवीन व्हिडिओ आहेत त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. तर मग बघूया पहिला प्रश्न काय आहे. पहिला प्रश्न काय आहे बघा. खालील प्रश्नांच्या बहुपर्यायी उत्तरापैकी योग्य पर्याय निवडा असा प्रश्न दिलेला आहे. पहिला प्रश्न आहे त्यातला, खालीलपैकी अपरिमेय संख्या कोणती. आता अपरिमेय संख्या म्हणजे काय बघा, एक सिंपल ट्रिक आहे, पण याच्या आधी आपण हे प्रकरण खूप सोप्या पद्धतीने एक्सप्लेन केलेलं आहे आणि त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती तुम्ही बघू शकता. ठीक आहे. आता परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या कशा ओळखायच्या ते सांगते तुम्हाला. आता या ठिकाणी बघा, वर्गमुळात 16/25 आहे, याचं वर्गमूळ निघतं म्हणजे 4/5 हे याचं काय आहे, वर्गमूळ आहे. कर्णी 5 आहे, ज्या वेळेला कर्णी 5चं वर्गमूळ आपल्याला सांगता येत नाही त्यावेळेला ती जी दिलेली संख्या आहे किंवा हे 5 जे आहे ते कर्णी मधून आपल्याला काढता येत नाहीत, अशा वेळेला ह्याला आपण काय म्हणतो, अपरिमेय संख्या असं म्हणतो. ठीक आहे. ही सोपी भाषा आहे, म्हणजे पर्याय बी या ठिकाणी बरोबर आहे. आता ही तर कर्णीच्या बाहेरची संख्या आहे. 196 वर्गमुळात आहे, म्हणजे त्याचं वर्गमूळ किती असणार आहे तर 14 आहे. त्यामुळं 14 ही परिमेय संख्या आहे आणि 196 सुद्धा काय आहे, कर्णी चिन्हात 196 ही सुद्धा परिमेय संख्या आहे. पण कर्णी 5चं वर्गमूळ तुम्हाला माहिती आहे का, नाही, म्हणजे कर्णी 5 हे काय असणार आहे, या ठिकाणी अपरिमेय संख्या असणार आहे. जाऊया दुसऱ्या प्रश्नाकडे. आता या ठिकाणी बघा काय सांगितलेलं आहे, तर खालीलपैकी अपरिमेय संख्या कोणती. तर आता पर्यायाचा विचार केला तर पहिला पर्याय बघा 0.017 म्हणजे खंडित आहे. इथं अखंडित आवर्ती आहे, पण 513 ही संख्या परत परत येणार आहे, बरोबर आहे. त्याच पद्धतीने इथं सुद्धा बघा 46 वरती आवर्ती दिलेली आहे, म्हणजे 46 ही संख्या परत परत येणार आहे. म्हणजे काय झालं तर चौथा पर्यायाचा जर विचार केला तर 0.10101000 म्हणजे आवर्ती आहे का, नाही, अखंडित रूप आहे, पण ही संख्या काय आहे, अपरिमेय संख्या आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी बघा तिसरा प्रश्न काय दिलेला आहे, खालीलपैकी कोणत्या संख्येचे दशांश रूप अखंड आवर्ती असेल. आता यावेळेला प्रत्येक वेळेला तुम्ही भाग घालवत बसणार आहे का, नाही. तर यावेळेला एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या वेळेला मूळ संख्यापैकी ज्या वेळेला छेदामध्ये 2 आणि 5 हे येतं त्यावेळेला काय असणार आहे, खंडित आवर्ती रूप असणार आहे. पण ज्या वेळेला 2 आणि 5च्या व्यतिरिक्त दुसरी कोणतीही मूळ संख्या येत असेल तर त्याचे दशांश रूप हे अखंड आवर्ती असते. म्हणजेच या ठिकाणी बघा 16 आणि 25 या मूळ संख्या आहेत का, नाही. 5 ही मूळ संख्या आहे, पण 5 नी ज्या वेळेला भाग घालतो त्यावेळेला खंडित रूप येतं, म्हणजे राहिलं कुठलं तर 3/11 राहिलं. म्हणजे पर्याय क्रमांक सी या ठिकाणी काय आहे, बरोबर आहे. ठीक आहे. जाऊया चौथ्या प्रश्नाकडे. काय सांगितलेलं आहे बघा, तर संख्या रेषेवरील प्रत्येक बिंदू काय दर्शवतो असं विचारलेलं आहे. ठीक आहे. तर नैसर्गिक संख्या असतात का, नाही. अपरिमेय संख्या असतात का, नाही. परिमेय संख्या असतात का, नाही. तर त्या असतात त्या वास्तव संख्या या ठिकाणी दर्शवतात. म्हणजे संख्या रेषा असती, त्या संख्या रेषेवरील हे जे बिंदू आहेत ते काय करतात आपल्याला, तर वास्तव संख्या या ठिकाणी दर्शवतात. ठीक आहे. बघूया पाचवा प्रश्न. पाचवा प्रश्न काय दिलेला आहे बघा, या ठिकाणी 0.04 आवर्ती असं दिलेलं आहे. या संख्येचे परिमेय रूप कोणते असं विचारलेलं आहे. मग आता परिमेय रूप कशावरून ओळखायचं, तर या ठिकाणी बघा 4 आहे. आता 4ला ज्या वेळेला तुम्ही 9 नी भाग घालवाल तर या ठिकाणी काय कराल, 0 घेतले, बरोबर आहे. इथं 4 आले, दशांश चिन्ह दिलं, इथं झाले 40, बरोबर आहे. 9 चौक किती होतात तर 36 आणि प्रत्येक वेळेला काय होणार आहे, या ठिकाणी 40 होणार आहे आणि इथं 4 येत जाणार आहे. म्हणजेच पहिलाच पर्याय या ठिकाणी काय आहे बघा, बरोबर आहे. म्हणजे आपण लिहिताना काय करतो, 0.04 आवर्ती असं लिहितो इथं, किंवा तुम्ही डॉट पण देऊ शकता. म्हणजे पर्याय क्रमांक ए या ठिकाणी बरोबर आहे. बघूया आता 6वा प्रश्न. पण त्याआधी जर अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा, हाईप द्या आणि तुमच्या मित्रांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा. 6वा प्रश्न काय आहे बघा, जर n ही पूर्ण वर्ग संख्या नसेल तर कर्णी n ही खालीलपैकी कोणत्या संख्या असणार आहे. तर या ठिकाणी बघा नैसर्गिक संख्या असणार आहे का, नाही. तर परिमेय संख्या असणार आहे का, नाही. जर समजा पूर्ण वर्ग संख्या नसेल तर, म्हणजे जर समजा ती 5 असेल तर ही पूर्ण वर्ग संख्या आहे का, नाहीये. ठीक आहे. मग ती काय असणार आहे तर अपरिमेय संख्या असणार आहे. हे आपण पहिल्या गणितामध्येच बघितलं होतं,
बरोबर. म्हणजे पर्याय क्रमांक सी या ठिकाणी काय आहे, बरोबर आहे. 7वा प्रश्न काय सांगितलेला आहे बघा, तर खालीलपैकी कोणती संख्या कर्णी नाही असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. ठीक आहे. आता हे कशावरून ओळखायचं, तर या ठिकाणी बघा कर्णी 7 हे काय आहे, कर्णी आहे, बरोबर आहे, कारण अपरिमेय संख्या आहे. घनमुळात 17 ही संख्या दिलेली आहे, ही सुद्धा काय आहे, आपली अपरिमेय संख्या आहे, त्यामुळे ही कर्णी आहे, बरोबर आहे. आता इथं बघा 3 कर्णी 64 दिलेलं आहे. आता जर 64 चे अवयव पाडले तर किंवा 4 4 गुणिले 4 4 चोक 16 16 चोक 64 झाले, म्हणजे 3चा जो ग्रुप आहे त्यातून आपण काय केले, एक 4 बाहेर काढले, तर 4 ही काय आहे आपली, तर परिमेय संख्या आहे, बरोबर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक सी या ठिकाणी बरोबर आहे, कारण घनमुळात 64 ही परिमेय संख्या आहे, त्यामुळे ही कर्णी नाही. ठीक आहे. आता 7वा प्रश्न काय दिलेला आहे बघा, तर घनमुळात वर्गमूळ 5 असे दिलेले आहे, तर या कर्णीची कोटी किती असं आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे. तर आता या ठिकाणी बघा इथं काही नसतं, त्यावेळेला किती असती, कोटी 2 असते. म्हणजेच या ठिकाणी 5 ची जी कोटी आहे ती किती असणार आहे, 3 दोन्ही किती होतात, तर 6 होतात. म्हणजेच 6 कर्णी काय असणार आहे, 5 असणार आहे. म्हणजे सी पर्याय या ठिकाणी काय आहे, बरोबर आहे. ठीक आहे. या ठिकाणी बघा 9वा प्रश्न जो आहे, तर यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, 2 कर्णी 5 अधिक कर्णी 3 दिलेले आहे, या द्विपद कर्णीची अनुबंध जोडी कोणती असं विचारलेलं आहे. म्हणजे एक तर आपल्याला काय असणार आहे बघा, तर दोन दोन कर्णी 5 आहे, त्याला एक तर वजा चिन्ह असणार आहे, किंवा दुसरं जर घेतलं म्हणजे एक तर 2 कर्णी 5 अधिक कर्णी 3 या पद्धतीचा असू शकतो, किंवा 2 कर्णी 5 वजा कर्णी 3 या पद्धतीनं असणार आहे. आता यामध्ये कोणता ऑप्शन आहे बघा, तर हा ऑप्शन तर नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी बरोबर आहे. जसं की बघा ए वजा बी आणि ए अधिक बी असतं, म्हणजे एक चिन्ह वजाचं आणि एक चिन्ह अधिकचं असू शकतं, त्यालाच आपण काय म्हणणार आहे, तर अनुबंध जोडी असं म्हणतो. ठीक आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी बरोबर आहे. 10वा प्रश्न काय दिलेला आहे, तर केवल मूल्यामध्ये 12 वजा 13 अधिक 7 गुणिले 4 केवल मूल्य पूर्ण. आता हे जर सोडवायचं झालं तर इथं बॉडोमसचा रूल वापरावा लागणार आहे. म्हणजेच काय झाले बघा, हे किती झाले, 13 आणि 7 20 गुणिले 4 झाले, बरोबर आहे. परत एकदा काय आले, केवल मूल्य हे 12 तसेच आले, 20 चोक किती झाले, 80 झाले. अधिक वजा वजा मोठ्या संख्येचं चिन्ह असतं. मग आता या ठिकाणी वजाबाकी गेली तर इथं किती राहिले बघा, 8 हातचा 1 आला, 8तनं 2 गेले, 6 राहिले, पण चिन्ह वजाच आलं. पण केवल मूल्य असेल आणि आतमध्ये चिन्ह वजा असेल तर येणारं उत्तर हे काय असतं, धन असतं. म्हणजे पर्याय क्रमांक बी या ठिकाणी काय आहे, बरोबर आहे. ठीक आहे. या ठिकाणी आपला हा व्हिडिओ संपतो. उद्याच्या भागात आपण प्रश्न 2 पासून पुढचे प्रश्न या ठिकाणी घेणार आहे. त्यामुळं जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि त्याचप्रमाणे जर तुम्हाला हे प्रकरण पूर्ण बघायचे असेल तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती तुम्ही बघू शकता. धन्यवाद.